नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री युट्यूब चॅनल। अवघा महाराष्ट्र विठ्ठल नामाचा गजर करत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला निघालेला आहे। एका विटेवर उभा ठाकलेला हा विठोबा आहे तरी कोण? कोणी म्हणतं हा तर बुद्ध, तर कोणी म्हणतं हा गवळी धनगरांचा लोकदेव, कोणी म्हणतं हा मूळचा इथला नाहीच, हा तर दक्षिणेतला कानडी, तर कोणी म्हणतं हा जैनांचा नेमिनाथ, तर कोणी म्हणतं हा या साऱ्यांचाच एक महासमन्वय। विठ्ठलाची लोभसवाणी पाषाण मूर्ती 3 फूट 9 इंच उंचीची आहे। मात्र या विठ्ठलावर अनेकांनी अनेक प्रकारचा दावा करून मालकी हक्क दाखवला आहे। खरं तर पाषाणातला देव त्याला घडवणाऱ्या माणसांचीच गोष्ट सांगत असतो। त्यामुळे त्या विठ्ठलाची गोष्ट नक्की आहे तरी काय? विठ्ठल नेमका आहे तरी कोण? गौतम बुद्ध, नेमिनाथ, लोकदेव की कृष्ण? लोकसंस्कृतीतले संदर्भ काय सांगतात याचा सविस्तर धांडोळा घेणारी ही विठ्ठल शोधाची शब्दवारी। विठोबा कुणाचा? विठोबाचा असा शोध कशासाठी? प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत, डॉक्टर जी.ए. दलरी, डॉक्टर गुंथर सोनथायमर, डॉक्टर शंगो तुळपुले, डॉक्टर माणिकराव धनपलवार तसेच डॉक्टर राची ढेरे यासारख्या अनेक अभ्यासकांनी आजवर विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। विठ्ठलाविषयीच्या अनेक मिथक कथा आणि दावे प्रतिदावे सांस्कृतिक विश्वामध्ये चर्चिले जातात। त्यामुळे त्याच्या मूळ रूपाविषयीची उत्कंठा आजही तशीच कायम आहे आणि ती अभ्यासकांना भुरळ घालताना दिसते। या मिथक कथाविषयी बोलताना डॉक्टर अशोक राणा म्हणाले की या मिथक कथांना भाकड कथा ठरवून चालत नाही, तर आजच्या काळात काय कामाच्या असा दृष्टिकोन ठेवून चालत नाही। या मिथक कथांमधूनच इतिहासाचे काहीतरी धागेदोरे सापडतात। म्हणूनच अभ्यासक या मिथक कथांचा अभ्यास करतात आणि त्यातून लोकसंस्कृतीचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतात। संशोधक आणि लोकसंस्कृतीचे प्रख्यात अभ्यासक राची ढेरे यांनी आपल्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात ते म्हणतात की दैवतांच्या उन्नयनाच्या अथवा स्थितीगतीचा वेद हा एक प्रकारे त्या दैवताविषयी श्रद्धा बाळगणाऱ्या समाजाच्या स्थितीगतीचा वेद असतो, असे मला आजवरच्या अभ्यासातून जाणवत राहिले आहे। विठ्ठल, वीट, पुंडलिक, पंढरपूर, पांडुरंग ही नावे त्यासोबतच्या प्रचलित मिथक कथा तसेच संत साहित्यात आलेले विठ्ठलाचे वर्णन, काही पुराणे तसेच लोक संस्कृतीतील गाणी, ओव्या आणि इतर मौखिक साहित्य, लीळा चरित्रासारख्या जुन्या ग्रंथांमध्ये आलेले उल्लेख, ठिकठिकाणच्या मूर्ती आणि शिलालेखांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या मूळ रूपाचा उलगडा करण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी सातत्याने केला आहे। कोणकोणत्या दिशेने विठ्ठल शोधाचा प्रयत्न झालाय ते पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। विठ्ठलाचा शोध घेण्याची सुरुवात करताना सर्वात आधी विठ्ठलाविषयीच्या सर्वात प्रचलित मिथक कथेपासूनच सुरुवात करूया। माता पित्याच्या सेवेत मग्न असलेला पुंडलिक आणि त्याने फेकलेल्या विटेवर गेली 28 युगे उभा असलेल्या विठ्ठलाची मिथक कथा सर्वाधिक प्रचलित आहे। या मिथक कथेबद्दल प्राध्यापक अशोक राणा म्हणतात की पुंडलिकाची ही कथा पहिल्यांदा स्कंद पुराणांतर्गत रचल्या गेलेल्या पांडुरंग महात्म्यामध्ये आली आहे। त्याचा रचनाकाल 14वे ते 15वे शतकादरम्यान मानला जात असावा। अभ्यासक राची ढेरे यांचं श्री विठ्ठल एक महासमन्वय हे पुस्तक पुंडलिकाच्या या कथाविषयीचं विश्लेषण करताना ते म्हणतात की ज्ञानदेवांच्या काळापूर्वीच जनमानसाने स्वीकारलेली पुंडलिकाची कथा ही ऐतिहासिक नसून ती विठ्ठलाची शुद्ध पौराणिक प्रकृतीची अवतरण कथा आहे। पुंडलिक हा इतिहासाचा पुत्र नाही, तर भक्तांच्या भावभूमिकेतला केवळ कल्पवेल आहे। पंढरी, पंढरपूर या नावांनी आज गाजत असलेल्या विठ्ठल क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंडरंगे असं आहे। पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश पंडरंगे असा केलेला आढळतो। पंडरंगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे। या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरी क्षेत्र, पांढरीपूर, पांढरी व पंढरपूर या क्षेत्रनामे अशी तयार झालेली आहेत। पुढे पांडुरंग हे विठ्ठलाचे नाव नसून ते त्या क्षेत्राचे नाव आहे, असेही ते विश्लेषण करतात।
काशी विश्वनाथ म्हणजे काशीचा विश्वनाथ, तिरुमलई व्यंकटेश म्हणजे तिरुमलईचा व्यंकटेश, अगदी तसेच पांडुरंग विठ्ठल म्हणजे पांडुरंग या क्षेत्रातील विठ्ठल हा देव होय अशी मांडणी ते करतात. विठ्ठल या नावाचा अर्थ समाधानकारकरित्या उलगडलेला नाही, त्यामुळेच त्या नावाच्या स्पष्टीकरणासाठीच पुंडलिकने वीट भिरकवल्याची कथा रचली गेली आहे असं ते सांगतात. पुढे पांडुरंग हेच क्षेत्रवाचक नाव देवाचे म्हणजेच विठ्ठलाचे एक लोकप्रिय नाव बनल्याचे ते सांगतात. विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती आजवर मिळालेली नाही, मात्र त्या नावामागची गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. इतिहास संशोधक अनंत रामचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या विठोबा या लेखात याबाबत माहिती दिली आहे. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द विष्ठल म्हणजे दूर राहणार असलेली जागा या शब्दापासून आला असावा असं म्हटलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार विठ्ठल देव हा दूर रानावनात असणारा देव ठरतो. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते विष्णू ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप विट्टी असे होते. विट्टीवरूनच विठ्ठल हे रूप तयार झालं असावं असं ते म्हणतात. विठ्ठल या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती आजवर मिळालेली नाही, मात्र शब्द मणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील 32व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी विष्णूचे विट्टू असे रूप कसं होतं हे दाखवलं आहे. या रूपालाच प्रेमाने ल हा प्रत्यय लावला की विठ्ठल असं रूप तयार होते असं प्रतिपादन ते करतात. विदा म्हणजे ज्ञानेनं, ठीन म्हणजे अज्ञ जनान आणि लाती म्हणजे गृहनाती म्हणजे अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा असे तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती केली जाते. या व्युत्पत्तीमधील विठ्ठल या नावातील प्रत्येक अक्षराला तात्विक अर्थ प्राप्त करून देण्यात आलेला आहे. विधी म्हणजे ज्ञाने, स्थलह म्हणजे स्थिर म्हणजेच जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती वि कृ क्षोत्रिय यांनी दिली आहे. इटू, इठू, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणं आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले आहे असं आहे. श्री विठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी इटू असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ कमरेवर हात ठेवलेला असा त्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. विटेवर जो उभा आहे तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती दिली जाते. श्री व्यंकटेश आणि श्री विठ्ठल कधी काळचा दक्षिणेतला एकच देव. विठ्ठल या महाराष्ट्रातील मूळच्या लोकांचा देव नसावा असाही कयास अभ्यासकांचा आहे. असा विठोबा आपले आराध्य दैवत असूनही कोणाचेही कुलदैवत नाही असं इरावती कर्वे यांनी महाराष्ट्र एक अभ्यास या त्यांच्या संशोधनपर ग्रंथात म्हटलं आहे. वर्षानुवर्षे त्यांची पूजा करण्याचा मान ज्या बडवे, डिंगरे, दिवटे, पुजारी, बेनारे यांच्याकडे होता त्यांचेही ते कुलदैवत नाही. तेव्हा तो ज्या अर्थी कुलदैवत नाही त्या अर्थी इथल्या मूळच्या लोकांचा तो देव नसावा अशी शंका त्यांनी आपल्या 1971 सालच्या या पुस्तकात व्यक्त केली आहे. पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवरच आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत. त्यांचे मूळचे कुलदेव कर्नाटकातलेच आहे. त्याशिवाय आणखीही लहान सहान बाबीमधून त्यांचे कानडीपण सिद्ध होते. त्यामुळे त्यांची दक्षिणेशी अधिक जवळीकता उठून दिसते अशी अभ्यासकांची मांडणी केली आहे. या संदर्भात डॉक्टर अशोक राणा आपल्या दैवतांची सत्यकथा पुस्तकात म्हणतात की उत्तर कर्नाटकातील बदामीच्या द्वितीय पुलकेशीच्या धाकट्या भावाचे जन्मनाव बिट्ट किंवा बिट्टूरस असे होते. याच नावाचे राजे होयसळ वंशातील झाले आहेत. विठ्ठल नावाचे राजे दक्षिणेत झाले आहेत. कानडी भाषेत विष्णू या शब्दाचे रूप बिट्टी असे तयार होते. हे डॉक्टर राव भांडारकर यांनी दाखवून दिलं आहे. बिट्टीवरूनच विठ्ठल हा शब्द तयार झाला, तेव्हा विठ्ठल कानडी आहे हे मान्य करायला हरकत नसावी. विठ्ठल आणि श्री व्यंकटेश ही दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराण प्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी संबंध नसणारे तरीही विष्णू रूप पावलेले आहेत. विठ्ठल बाळकृष्ण मानला जातो तर व्यंकटेश बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीर वनात रुतून बसलेली तर व्यंकटेशाची पत्नी देखील चिडून दूर वेगळी राहिलेली आहे. दोघेही शस्त्रहीन आणि मौनी आहेत. त्यामुळे या दोघांमधील साधर्म्य अधोरेखित करून राची ढेरे यांनी म्हटले की या साम्याचा आपण जो जो वेध घेत राहू तो आपण अशा निष्कर्षापर्यंत येऊ की हे दोन देव आज वेगळ्या नावांनी, नामांनी, रूपांनी, चरित्रांनी
स्थानी नांदत असले तरी ती मूलतः एकाच लोकदेवाचे भिन्न स्थानीय विकास क्रमात भिन्न बनत गेलेले उन्नत आविष्कार आहेत. राधेच्या म्हणजेच विठ्ठल रूपात राहीच्या मत्सरापोटी रुसलेल्या रुक्मिणीच्या शोधासाठीच विठ्ठल दिंडीरवनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात आला अशी एक मिथकथा प्रसिद्ध आहे. ती या पार्श्वभूमीवर लक्षात घेणे महत्वाचे ठरते. शोध विठ्ठलाचा या पहिल्या भागात आपण इथेच थांबूया. पुढील भागात पाहूया विठ्ठल म्हणजे लोकदेव की गौतम बुद्ध की नेमिनाथ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.